मी रेखा बैजल. मी लिहिलेली फाशी ही कथा मी वाचते आहे. लहानशी कथा आहे. हौसा पंचायत समितीच्या दिशेनं चालली होती. तिच्या मागे मागे 6-7 वर्षाचा दीपकही धावत होता. माय, जरा हळू चाल नवं, मला धावावं लागतंय, दीपक कुरकुरला. अरे पळशील तर का पाय मोडतील भय. तिकडे तुझ्या बापाचे पैसे येऊन पडलेत ग्रामपंचायतीत. बापाचे कसले पैसे ग माय? तुझ्या बापानं झाडाला फाशी. आणि बोलता बोलता ती गप्प झाली. नकळत तिचा हात कपाळावर गेला. अजूनही पुसल्या गेलेल्या कुंकवाच्या मेणाचा स्पर्श तिला जाणवला. डोळ्यासमोर वाऱ्याबरोबर झुलणारा शिवाचा निर्जीव देह आठवला. चालता चालता तिला रस्ता दिसेना. तिनं निग्रहानं डोळ्यातलं पाणी पुसून काढलं. जगायचंय, चालायचंय, पिकवायचंय, या पोरासाठी ती मनाला वारंवार बजावत होती. ग्रामपंचायतीत बराच वेळ झाला तशी तिचा नंबर आला. ती साहेबांसमोर गेली. बाई, आत्महत्या केलेल्या शिवाच्या तुम्ही पत्नी आहात काय? व्हयजी. काही ओळखपत्र, आधार कार्ड? ते काही नाही बघा साहेब. पण हा तुमचा पट्टेवाला मला ओळखतो की. आणि हे माझं आणि शिवाचं लेकरू दीपक, ती ओळख आहे व. त्यालाच विचारा, लेकरू खोटं थोडी बोलल वय. मृत शिवाशी आपलं नातं पटवून द्यावं लागतं ह्याचं तिला खूप वाईट वाटत होतं आणि अवघडही जात होतं. काय रे, काय नाव तुझं? साहेबांनी दीपकला विचारलं. अरे दीपक, जा बाबा आणि नीट बोल बरं, हौसा म्हणाली. हे बघा, तुम्ही मध्ये बोलू नका, अशी तंबी देत साहेबांनी दीपककडे विचारपूस केली आणि त्यांचं समाधान झालं. बाई, खोट्या केसेस घेऊन येणारे पण इथे खूप आहेत. नवरा मेला असं खोटं सांगून कुंकू पुसून बायका येतात, म्हणून चौकशी करावी लागते. बरं, हे तुम्हाला सरकारने आणि एका कंपनीने असे तुम्हाला मदत म्हणून 40,000 रुपये दिलेत. तर हे घ्या आणि इथे अंगठा लावा आणि आम्हाला आधार कार्ड दाखवा, त्याशिवाय पैसे नाही मिळणार. साहेब, अवय पहिल्यांदाच असं झालं नवं. आधार कार्ड वगैरे काय ते मला माहिती नाही बघा. पण हे बघा, तुम्हाला आधार कार्ड करून घ्यावं लागेल. ठीक आहे, ह्या वेळेपुरतं मी तुम्हाला हे देतो पैसे, पण आधार कार्ड करून घ्या. आणि यापुढे वेळ आली तर. आणि ते शब्द ऐकून साहेब गप्प झाले. ही आत्महत्येची केस होती आणि आपण चुकून काहीतरी बोलून गेलो हे त्यांच्या लक्षात आलं. आणि हौसाच्याही जीवात कालवाकालव झाली. यापुढे म्हणजे बापरे, ती विचार करत होती. शिवा आत्ता जित्ता असता तर, हे पैसे आधी मिळते तर. एका माणसाचं जगण्याचं आणि मरणाचं मोल 40,000. आपल्या वैधव्यावर अंगठ्यानिशी शिक्कामोर्तब करत ती परतली. मृगाचे दिवस. 2 एकर शेती. तिनं बैलाचा नांगर स्वतः हाती धरला. फाळावर उभं राहून तिनं जमीन नांगरून काढली. तिच्यासोबत दीपकसुद्धा पळत होता. नांगरताना वर आलेली कांडं टोपलीमध्ये गोळा करत होता. नांगरट पूर्ण होत आली आणि अचानक रिकामं आभाळ भरून भरून येऊ लागलं आणि ऊन सावळं होऊ लागले. बरं झालं रे दीपू, नांगरट झालं ते. नाही तर ओल्या जमिनीत लईच अवघड गेलं असतं बरं. आणि असं ती म्हणेपर्यंत वारा सुटला. ढग जमू लागले आणि पावसाचा अंदाज दिसू लागला. दीपू, चल र, आपण झाडाखाली उभं राहू, लईच अंधारले रे. ती आणि दीपू झाडाखाली गेले. ती आकाशाकडे बघत होती. हळूहळू लयदार पाऊस सुरू झाला. बरं झालं मेरगाचा पाऊस वेळेवरती आला. मग आता माय, मोहरं काय करायचं ग? दीपकनं विचारलं. तुझा बाप पहिला पाऊस आला की आणखी एका पावसाची वाट पाहायचा आणि तो आला की तो म्हणायचा मेरग पक्का आला आणि असं म्हणून तो पेरणी करायचा. आता आपल्याकडे 40,000 रुपये आहे ती नवं. मग माय, मग तो पेरा करायचा, कधी जोंधळं, कधी कपाशी. पण आपण काय लावायचं ग माय? मला कुठलं कपाशीचं जमायला. आपण आपले हायब्रीड लावू. हां,
जोंधळ बी होतील आणि चारा बी होईल. चारा इकता येईल आणि मग मोहरं. थंडीच्या दिवसात दिवाळीनंतर शाळू ज्वारी लावू. थोडीफार भाजी लावायची. तुझ्या बापाचे पैसे आले ना तर बियाणं घेता येईल की रे. पाऊस वाढीला लागला होता. आणि मग माय, दीपक उत्सुकतेनं विचारत होता. अरे मग काय, भाजीपाल्याचे पैसे येतील. मग मोरच्या साली तू बी मदतीला ये. आपण सोयाबीन लावू, कपाशी लावू. आणि मग माझी शाळा गं माय. शाळा बी करायची, शेती बी करायची. अरे आपण शेतकरी आहे ना व. पेऱ्याची लगबग होते तेव्हा मदत करायची. आणि मग 3 महिने वाटच पाहायची असते तेव्हा शाळा करायची. मग खळ्याच्या वेळी पुन्हा धावाधाव. आणि माय मग, दीपू मी काय गोष्ट सांगायली वय रे. अरे मग काय, मग दर साली असंच करत जायचं. तू मोठा होत जाशील, तुझा बापावानी होशील, तुझं लगीन होईल, मी म्हातारी होईल, तुला लेकरू होईल. हौसा आपलं दुःख बाजूला सारून पुढच्या भविष्याची अक्षरं सांगत होती. आणि तोच लहानग्या दीपकचा बाणासारखा एक प्रश्न आला. माय, मग मी आपल्या बापाच्या वाणी झाडाला टांगून फाशी कधी घ्यायची? धन्यवाद.